मॅक्झिमम लोकांना थकवा जाणवायला लागलाय, कामाचा त्रास जाणवायला लागलाय, ते दगदग सहन करू शकत नाहीत. तर अशा वेळेला तुमच्या खानपानमुळे आणि ज्याच्यामुळे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मॅक्झिमम आजाराची कारणं आपल्या रक्तातली चरबी आहे, ज्याला म्हणतात कोलेस्ट्रॉल. आता हे कोलेस्ट्रॉल कसं तयार होतं, काय होतं, हे तर मला वाटतं हल्ली तर सगळ्या लोकांनाच कळायला लागले की कोलेस्ट्रॉल होतं. आता कोलेस्ट्रॉल आलं, कोलेस्ट्रॉल कसं मोजायचं त्याचा मापदंड दिला गेला आहे. लॅब टेस्ट मध्ये आपल्याला कळतं की बाबा कोलेस्ट्रॉल असं आहे असं. तसंच एक तुम्हाला माहिती असेल हल्ली कार्डियक अटॅक म्हणून सुरू झालेला आहे. बऱ्याचशा लोकांना माहित नसतं कार्डियक अटॅक काय आहे. तर कार्डियक अटॅक मध्ये काय असतं, पोटात गॅस तयार होतो, अन्न पचन होत नाही, जे श्वासातलं ऑक्सिजन आहे ते ब्रेनला जातं आणि हवा जी आहे ती आपल्या लंग्स मध्ये येते आणि त्या हवेला लंग्स मध्ये जायला जागा मिळत नाही गॅसमुळे आणि मग माणसाला गुदमरल्यासारखं व्हायला लागतं, सफोकेशन व्हायला लागतं, छातीत दुखल्यासारखं व्हायला लागतं. मग अशा वेळेला माणूस घाबरतो, आपल्या घरामध्ये तुम्हाला कसं तरी होते, मला श्वास घ्यायला होत नाही. मग अशा वेळेला आपण हॉस्पिटल गाठतो आणि मग तिथे पुढे काय होतं हे सगळ्यांना माहित आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीतून तुमचा रुग्ण वाचवायचा असेल, पेशंट वाचवायचा असेल तर हिंग हे प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावं. इमर्जन्सी मध्ये खूप कामाला येतं. 10-20 रुपये खर्च करा, तुम्ही वेस्ट नाही जाणार तुमचे. तुम्ही ते पैसे 20 रुपयाचं हिंग तुम्ही घरात ठेवा की कधीही इमर्जन्सी मध्ये कामाला येईल. लहान बाळाच्या पण येईल, मोठ्या माणसांच्या पण येईल. ज्यावेळेस तुम्हाला अन्नपचन होत नाही असं वाटतं, पोटात गॅस झालाय, अशा वेळेला ते पोटावर खडा हिंग म्हणायचं, अख्खा हिंग. हे जे हल्लीचे पावडर आहेत हे सगळे आटेवाले हिंग आहेत, हे चालत नाही त्याच्यावर. तर खडा हिंग म्हणून येतो, अख्खं हिंग, ते कुटून ते पोटाला लावायचं, ते द्यायचं. त्याने तुम्हाला तुमचा रुग्ण वाचेल आणि बरेचसे पैसे वाचतील आणि पुढचं आयुष्य वाचेल. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला असे काही जर तुमच्याकडे पेशंट असतील तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.